नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी। तर हे लिंबू आहेत, मी किलोवरती लिंबू आणलेले आहेत। 2 किलो लिंबू घेतलेले होते। तर हे बघा, ह्यामध्ये हिरवे पण आहेत ना, मग तर ते निवडून काढायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर एका चाळणीमध्ये काढायचं आहे आपल्याला। आता हे चाळणीमध्ये काढून घेते, झालेले आहेत चाळणीमध्ये काढून नितळून पाणी। तर एक नॅपकिन घ्यायचे आहेत आपल्याला, स्वच्छ नॅपकिन घ्यायची आणि हे लिंबू आपल्याला पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ, कारण अजिबात पाण्याचा ओलसरपणा राहायला नको आहे। तर हे लिंबाचं लोणचं बनवायचं आहे ना, तर त्यामुळं पाण्याचा अजिबात नको आहे त्याला ओलसरपणा। तर स्वच्छ पुसून घ्यायचेत आणि ह्याच्या फोडी करून घ्यायचे आहेत। आता तर झालेले आहेत आपल्या फोडी करून। तर ह्याप्रमाणे आपल्याला 1 वाटी मीठ टाकायचं, कारण मीठ सगळ्यात जास्त टाकायचं आहे। 1 वाटी साखर घातलेली आहे, मीठ आणखीन लागणार आहे, मी नंतर घालेन। अर्धी वाटी लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट। अर्धी वाटी हळद टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मी मीठ नंतर टाकणार आहे, हे अर्धी वाटी मीठ, कारण मीठ जास्त लागणार आहे। मीठ जास्त घातल्याने लोणचं टिकतं जास्त दिवस। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे। झालेलं आहे आपलं मिक्स करून, बघू शकता। आता एक स्वच्छ आदल्या दिवशी स्वच्छ धुवून उन्हाला ठेवून भरणी वाळवून घ्यायची आहे। आता हे मिक्स झालेलं आहे। तर ह्या भरणीमध्ये आपल्याला हे लिंबाचं लोणचं भरून घ्यायचं आहे। बघू शकता, मस्त झालेलं आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। आता हे झालेलं आहे भरणीमध्ये भरून। तर कसं झालेलं आहे काय नाही मला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।